नमस्कार मित्रांनो. गावाला आलो होतो आणि गावाला आल्यानंतर आपल्या काही जागा आहेत त्या जागेवरती ना निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या जागेमध्ये काही काजू आंब्याची झाडं खैर वगैरे असतात. तर ते गावी आल्यानंतर आमच्या त्या जागेमध्ये काही झाडं आहेत ना त्यांची पाहणी करायला चाललो आम्ही. आणि काही लोक विनाकारण कोण नसल्या कारणाने येऊन तोडूनसुद्धा नेऊन जातात. तर ते बघायला आलो आम्ही. आणि आमचे चुलत भाऊ सुधीर, अभय, मंगेश सावंत हे सुद्धा माझ्यावर आहेत. पहिल्यांदा आम्ही त्यांच्या जागेमध्ये पाणी करायला होते. ते लोक बघायला आलेत की त्यांच्या जागेमधून काही खैराची झाडं वगैरे असतील किंवा आंब्याची झाडं वगैरे त्याच्यामध्ये लागलेली फळं ते आहेत का ते बघायला आलो आहे. तर ते बघणार आहेत कारण त्यांच्या पण घरी गावी कोण नसतं. तर मुंबईवरून आल्यानंतर एकदा ते लोक इकडे फेरफटका मारतात, त्यांच्या जागेची पाहणी वगैरे करतात, कशी काय आहेत, कुणी झाडं वगैरे का तोडलेत का, तर ते बघायला आले. तर मग दाखवतो. ते नंतर मग आमच्या जागेच्या तिकडे जाणार होतो आम्ही. आमच्या पण काही आंब्याची झाडं काजू खैर वगैरे आहेत तिकडं पण कुणी काय तोडलेले वगैरे आहेत का ते बघणार आहोत. पुढे सुधीर वगैरे आई आहे माझ्याबरोबर, आयुष्य आला आहे. अशा प्रकारे ना गावाला आल्यानंतर प्रत्येकाच्या हद्दीमध्ये जागा असते मित्रांनो. त्या जागेची पाहणी करायला यायला आपल्याला पाहिजे. आपण वर्षभर मुंबईला असतो त्या हिशोबाने. हे बघा मंगेश आहे, सुधीर आहे, अभय आहे. त्यांची इथे जागा आहे. काही लोकांना झाडं तोडून देतात. ही अशा प्रकारे त्यांची जागा आहे. इकडे रानडुकर भरपूर असतात मित्रांनो. आता आम्ही आलो संध्याकाळी 5 वाजता. ते 5 वाजता तर हे वातावरण आहे आजूबाजूला. पहिल्यासारखं तवलडे घ्यायला नाही होत. भीती वाटते बाबा. अरे आम्हाला या होत नाही. माणूस नाही आता कोण. ते रान विकायचं ना ते चला आता आम्ही दुसऱ्या साईडने बघायला जातो. इकडून काय मिळालं नाही, कुणी काय तोडलेलं वगैरे झाडं. आणि पुढच्या त्याच्या पाठच्या साईडने जातो. इथे मॅच वगैरे होता आता, क्रिकेटच्या टुर्नामेंट वगैरे. इथं काजू वगैरे पडलेलं वगैरे चालते. काजू कोण ठेवत नाही गावची मुलं. इकडे टुर्नामेंट होत आता. बघा मोठं ग्राउंड आहे. आयुष पहिल्यांदा आला आमच्याबरोबर रानात. त्याचं गाव आहे तुरुंबव, पण तो आमच्या व्हाळ गावामध्येच राहतो जास्त करून. त्याचे पप्पा आणि त्याचे काका आलेले नाहीत, त्यामुळे तो ह्यावर्षी आमच्याकडे राहिला व्हाळेमध्ये. आई ते वनवा गेला होता काय? हे ते काळं दिसतं ना जाळलेलं मित्रांनो, इकडे वनवा गेलेला आहे. हे बघा तोडलंय ना कुणीतरी, तोडलंय ना कुणीतरी. हे बघा मित्रांनो, इथं ना खैर सुद्धा चोरी झालेल्या आहे त्यांच्या जागेमध्ये. ही लाकडं जे दिसतात ना, हे बघा, हे जे छोटे छोटे दिसत आहेत ना, हे खैराची लाकडं आहेत. म्हणजे काय लोकांना बोलायचं ना, त्यांच्या घरामध्ये इथे गावच्या ठिकाणी कोणी नाही म्हटल्यानंतर येऊन बिंदास तोडून जातात. आणि खैराची किंमत हजारोच्या आसपास आहे मित्रांनो. एक खैर बघायला गेला ना 2000, 1500च्या आसपास खैर आहे. तेव्हा छोटे खैर झाडं आणि तोडलेत बघा. ऐनाची झाडं वगैरे खैर तोडलेले आहेत इथे. म्हणजे लोकांना ना दुसऱ्यांचं चोरी करायला मजा वाटते, कोण नाही तर. बघूया इथे खैर तोडलेले आहेत. हे बघा, हे खैराचं झाड, याला खैर होतात. हे पावसातनं येऊन तोडून देतात खैर. आपण खैर आहे आता नाही तोडलेले, आवाज नको बोलू. खाली झाली भीती वाटते. आतमध्ये नको जायला. चल जास्त आतमध्ये नको जा, बाहेरच बघायचं. मागे मी खालपर्यंत गेलो तर विहिरीपर्यंत. सुधीरच्या आम्ही रानामध्ये जाऊन बघून आलेलो आहे. जागा वगैरे झाडं वगैरे तोडलेत ना,
खैरवर काय लोकांनी तोडून नेलेत ते बघितले. आता जातोय आमच्या रानामध्ये, ते काय रायवळे आंबा वगैरे मिळालं तर बघूया. आणि तिथं पण आमच्या इथं पण बघणार झाडं कोणी तोडलेत का ते सुद्धा बघा. लहानपणापासून आम्ही इथं बोलायचो ना कोल्याचं बिल, ते इथं कोला येऊन राहायचा या ते कुठं कोल्याचं बिल होतं इथं कोला, इथं कोला राहतो. इथे एक खड्डा दिसतो जुना, पण ते भरपूर वर्ष झाले त्याला. ते बिल आहे त्याचं, पण आता ते दिसणार नाही, बरेच वर्ष झाले. ते बिल आहे इथं असू शकतं, हे वरच्या साईडने दिसतंय त्याचं बिल. हे इथं होतं, हा इथं होतं, पण ते बुजलंय ते बुजलं रे, माती बुजलंय, माती जाऊन बुजलंय. इथं कोल्हा राहायचा पहिला, खूप मोठा होल आहे. मग इकडे पण काढलेत काय रे काय? हे बघ इथं पण काय, इथं पण तोडलं त्यांनी. चाललोय मित्रांनो आमच्या रानामध्ये. इथं बघूया काय रायवळे आंबा असतील तर ते पण घेणार आहे, आणि थोडी नजर मारणार आहे आमची पण झाडावर कोणी काय तोडलेत. काजवा बघा किती पडलेत मित्रांनो. होते काजवा, राहू दे, चल त्या काजवा पुढे जायला उशीर होतो आपल्याला. येताना बघू. मंगेशच्या काजवा कुठल्या त्या इकडच्या आहेत ना, खाली त्या खाली आहेत. गवत बघा किती आहे. आता गवत पहिल्यावर तर कोण कापत नाही, असंच पडून जातं ते. आमचे बंधू मंगेश सकपाळ यांच्या सुद्धा इकडे खाली काजू आहेत, भरपूर लोकांनी काजू लावले तिकडे. पण काही गेल्या वर्षी वणवा लागला होता, त्यामुळे त्याच्या बिचाराच्या अर्धा काजवा जळलाय. दरवर्षी वणवा लागतो इकडे. इकडे इकडे या साईडला. पहिल्यावर का कवळ काय तिकडे माझ्या आहे डेंजर, ती लागली का काय ती बघायला जायचं होतं, पण ती राहिली कधी इकडे. रो खाली शेत आहे ना, इथं शेत आहे ना खाली. आईला यायला सांग. मित्रांनो आमचे पण नेले नाही तर खैर, इकडून 2-4 खैर नेले आहेत. आता हे वाढतायत ना, हे वाढले ना की ह्यांना पण सोडणार नाहीत ते चोर लोक. स्वतःच असेल तर न्या ना, दुसऱ्यांचं का नेता. जागेवाल्या बघून घे बाबा, ह्यांना जे चोर आहेत ना ते आमचे खैर नेत आहेत, झाडं तोडतायत, त्यांच्याकडे लक्ष दे. इथं आमच्या घरामध्ये कोण नाही, इकडे रानामध्ये येऊन बघण्यासाठी. काजू भरपूर पडले होते, आईने जमा करून ठेवला काजवा. आले, हे पण आले बघ मागणं. हा अजून दोघं आलेत. हे बघा, हे काजू आहे आमची. आता दरवर्षाला कोण ना कोणते घेऊन जाते ना, यावर्षी थोड्याशा भेटलात तरी काजवा पडलेल्या. आणि हे शेत आहे, आयुष त्या जमू, हे शेत आहे, हे आमचं शेत आहे खाली, पण आता दिसणार नाही. इथे लावणीला लय मजा यायच्या मित्रांनो. एक 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पूर्ण वाडीत गावातले नागर असायचे या ठिकाणी शेती करण्यासाठी. आमचे 6 चोंडे आहेत, या 6 चोंड्यामध्ये गावातले आणि वाडीतले नागर लागायचे ते. आणि त्याच्या खाली सुधीचे 3 चोंडे आहेत, असे लाईनीमध्येच आमचे. तर बघायला आलो तो.
अरे खालपर्यंत पडलं. बघा मित्रांनो, पाठी दुसऱ्या साईडने आलो मी, गाडी तिकडे लावली रस्त्यावरती. हे मालती निवास आहे आणि मालती निवासच्या पाठच्या साईडची जागा ही आमची आहे. तर इथून ही लाईन ही जी सुरुवात होते ना त्या पुढे, तिकडे पाठीमागे काय आमची कलमाची झाडं आहेत. तर बघूया लागलेत काय, कोण ठेवत नाही, जास्त नाही ते 4-5 असतील. लागले असेल तर आपण बघूया, नशिबात भेटतील आपल्या. आता इकडे चोर लोक कोण ठेवत नाही गावाला. बघा शेती सगळी वसाड आहे, सगळी कोण करत नाही, जो तो मुंबईला आहे. बघा किती रान आहे आजूबाजूला. इथे आतमध्ये जावं लागेल कुठेतरी. काढा मग. लहान आहेत मग कधी लावणीला होतील का तयार? लावणीला तयार होतील. हा रे मस्त लागले. नाही याच्यात फिरणार कुठं कसं काय? त्याला ना मार्च मध्ये असं साफ कर, मग त्याला जागा भेटेल ना. कलमांची कलम लावली इथून साफ करायला पाहिजे ना. नको ते जोडा सांगू. म्हणजे ते बाहेर म्हणजे इकडे जागा एकच आलो होतो रानामध्ये. आमचे काही कलमी आंबे लागले आहेत पण अडचण जास्त असल्या कारणाने आतमध्ये जाऊ शकत नाही. तर आजूबाजूचे ना सगळं जंगल साफ करून मग ते आंबे काढावं लागतील. तर बघा कोण माणसावर मिळेल तर ते साफसफाई करून मग ती कलमाची झाडं आहेत ना ती मोकळी करायला लागतील, मग आतमध्ये जावं लागेल. तर आता आम्ही चाललो आहे घरी. आता बघा पाठीमागे किती जण आहेत, त्या घरी जातो आम्ही.